रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे आणि ही मुदतवाढ देण्यामागचं कारण आता समोर येत आहे। त्यांच्या मनामधली भीती नष्ट करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला असं म्हटलं गेलं। कमी कालावधीमध्ये कुठलीही भाषा शिकणं हे शक्य नाही अशी मुख्यमंत्र्यांची धारणा आहे आणि म्हणूनच 1 महिन्याच्या ऐवजी या रिक्षा टॅक्सी चालकांना आता 1 वर्षांची मुदत दिली जाते। आपल्या मातृभाषेचा जास्त सन्मान ठेवला पाहिजे। मुदतवाढ देत असताना मुख्यमंत्र्यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना तंबी देखील दिलेली आहे। दरम्यान यावरती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवरती टीका केली आणि त्याला भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी उत्तर दिलं। तुम्ही एक निर्णय घेतल्यावर आणि तो निर्णय राबवण्याच्या दिशेने पावलं पुढे टाकल्यावर मग शेपूट का घातलं? तुम्ही बंद केलं पाहिजे। नाही मराठीसाठी माझं मंत्रिपद गेलं तरी चालेल, दिल्लीतून एक बांबू येईल, तो बांबू जाईल आणि मग हे माघार घेतील। तसा तो काल बांबू आला। बांबू जो आला तो राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हाती देण्यात आला आणि मुख्यमंत्र्यांनी बांबू घातला असं याच्यामध्ये म्हणता येईल। जनाब संजय राऊत, बांबूचीच भाषा करायची असेल तर महाराष्ट्रातल्या जनतेनं विधानसभेला कुणाला बांबू लावला? मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला कसा बांबू लागला हे महाराष्ट्रातल्या जनतेनं बघितलं। अनेक महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला भोपळा फोडता आला नाही। तिथं तुम्हाला निवडणुकीसाठी उभं राहायला नगरसेवक पदासाठी कार्यकर्ते मिळाले नाही। महाराष्ट्रातल्या जनतेनं तुम्हाला, तुमच्या पक्षाला कसा बांबू लावला याचं आत्मचिंतन केलं तर दोन्ही हातांनी बोंब मारायची वेळ जनाब संजय राऊत तुमच्यावर, तुमच्या पक्षप्रमुखावर आणि उभाटा गटावर येईल। पुढची बातमी बघूयात। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा आजचा अखेरचा दिवस